अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली। पण लढत तिरंगी दिसत असली तरी खरा सामना हा भाजप आणि काँग्रेसमध्येच झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे राणा की वानखडे अमरावतीचा खासदार होणार कोण अशी चर्चा सुरू झाली आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। जे निष्कर्ष समोर आले त्यानुसार कोण होतंय अमरावतीचा खासदार जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। अमरावतीची यंदाची लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरली। युवा स्वाभिमानीच्या नवनीत राणांना भाजपनं दिलेली उमेदवारी, त्यानंतर बच्चू कडूंनी आव्हान देत उतरवलेले उमेदवार आणि दोघांच्या भांडणात काँग्रेससह महाविकास आघाडीनं त्यांचे उमेदवार बळवंत वानखेडेंना दिलेलं पाठबळ। सुरुवातीला तिरंगी दिसणारी ही लढत प्रचाराच्या उत्तरार्धात दुरंगी बनली। या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच EVM वर कमळ आणि 28 वर्षांनंतर पंजाचंही चिन्ह दिसलं। यंदाच्या झालेल्या मतदानावर लक्ष टाकल्यास 64.2% मतदान झालंय। 2019च्या तुलनेत यंदाचं मतदान 4% वाढलंय। विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदानातून बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे। अमरावती विधानसभा मतदारसंघात एकूण 57.51% मतदान झालंय। अमरावतीत काँग्रेसच्या सुलभा खोडके या आमदार आहेत, त्यामुळे इथे काँग्रेसला नाही म्हटलं तरी फायदा मिळण्याचा अंदाज आहे। तिवसा विधानसभा मतदारसंघात तब्बल 64.14% मतदान झालं। तिवसातून काँग्रेसच्याच माजी मंत्री यशोमती ठाकूर या आमदार आहेत। ठाकूर यांच्या प्रभावामुळे इथूनही काँग्रेसला आघाडी मिळण्याची शक्यता आहे। दर्यापूर विधानसभा क्षेत्रात तब्बल 66.88% मतदान झालं। काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बळवंत वानखेडेंचाच हा मतदारसंघ आहे, त्यामुळे इथून काँग्रेसला सर्वाधिक मतं मिळणार हे निश्चित आहे। बडनेरा मतदारसंघात 55.78% मतदान झालंय। बडनेऱ्यात नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे आमदार आहेत, त्यामुळे बडनेऱ्यातून राणांच्या पारड्यात सर्वाधिक मतं पडतील अशी शक्यता आहे। मेळघाट विधानसभेत सर्वाधिक 71.55% मतदान झालंय। मेळघाट हा प्रहारचे आमदार राजकुमार पटेलांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे इथून प्रहारच्या दिनेश बुब यांना आघाडी मिळेल असा अंदाज लावला जाऊ शकतो। पण प्रमुख उमेदवारांपैकी इथे काँग्रेस दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या स्थानी पडू शकतं। अचलपूर विधानसभा मतदारसंघात 68.64% मतदान झालंय। या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व बच्चू कडू करतात। बच्चू कडूंच्या प्रभावामुळे इथूनही दिनेश बुब यांना फायदा होऊ शकतो, पण दुसऱ्या क्रमांकावर इथे काँग्रेसच असणार तर राणा पिछाडीवर जातील हा अंदाज आहे। जवळपास 3 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आणि 2 मतदारसंघातील प्रहार हे काँग्रेसला आघाडी मिळवून देण्याची शक्यता आहे, त्यामुळे 6ही विधानसभा मतदारसंघातील झालेलं मतदान आणि मतदारांचा कल हा काँग्रेसच्याच बाजूने झुकण्याचा अंदाज आहे। स्थानिक भाजप उमेदवार नेत्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता भाजपने नवनीत राणा ज्या विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि या पूर्ण चित्रामध्ये असं समजून आलं की काँग्रेसचा जो वोट बँक आहे आणि एक विशिष्ट समाजाची काही मतं आहेत ती काँग्रेसच्या फेवरमध्ये पडल्या गेली। तर मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे आधी ज्या स्थितीमध्ये होता आणि सुरुवातीचे 3 वाजेपर्यंत जे काही मतदान झालं ते पाहता याचा लाभ सध्या तरी काँग्रेसला मिळेल असं वाटतं। अमरावती लोकसभा मतदारसंघ राखीव आहे। इथली जातीनिहाय मतदारांची संख्या पाहता अमरावतीत लोकसभा मतदारसंघात कुणबी मराठा बहुसंख्य आहेत, त्यानंतर माळी आणि तेली या जात समूहांची मतदारसंख्या येते। अमरावती जिल्ह्यात हिंदू मतदारांची संख्या 52.73% आहे, तर बौद्ध मतदारांची संख्या 17.43% एवढी आहे। मुस्लिमांची टक्केवारी 13.31 एवढी असून इतर जाती समूहांची टक्केवारी ही 16.43% एवढी आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी राणांना साथ दिल्याचं दिसलं होतं, पण यावेळी हे मतदार महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसच्या बाजूला वळण्याची शक्यता वर्तवली जाते। यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची हक्काची मतपेढी इथे आहे, त्याचाही फायदा बळवंत वानखेडेंना मिळण्याचा अंदाज आहे। या मतदारसंघात 3 लाख मतदान हे दलित आणि मुस्लिमांचं जे आहे हे
निव्वळ आणि निव्वळ काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेलं आहे. त्याच्याशिवाय जवळपास 2.5 लाखाचं मतदान हे उभाठा, शिवसेना उभाठा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3 पक्षाचं जवळपास 2.5 लाखाचं मतदान, असं 5.5 लाखाचं मतदान हे काँग्रेसच्या पारड्यात जाताना दिसते आहे. आणि त्या अनुषंगाने इथे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयाची शक्यता चित्र असं समोर दिसत आहे. एकंदरीतच प्रचारातील मुद्दे, झालेलं मतदान, जातीय समीकरणं या सगळ्यांचं विश्लेषण केल्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो काँग्रेससाठी दिलासादायक ठरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 1991 नंतर म्हणजेच तब्बल 33 वर्षानंतर अमरावतीत पंजा चालण्याची आणि काँग्रेसचा खासदार होण्याची शक्यता बळावली आहे. अमरावतीतून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.